आजचा दिवस थरारक घटनांनी भरलेला होता। कुठे निसर्गातल्या थरारक घटना होत्या तर कुठे माणसांनी दाखवलेले थरार होते। आज बुलेटिन मध्ये शेवटी जाता जाता पाहूयात आजच्या दिवसभरातले 5 बेस्ट व्हिडिओज। तुम्ही पाहताय तो पुष्पा चित्रपटातला सीन नव्हे। पुष्पा चित्रपटात अशीच चंदनाची लाकडं वाहत येतात, तशीच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लाकडं नदीत वाहून जात आहेत। हा पुष्पा चित्रपटाचा भाग नाहीये, तर ही हिमाचल प्रदेशातल्या कुल्लू मधल्या नदीची दृश्य आहेत। कुल्लू मधल्या नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही लाकडं वाहून येत आहेत। कुल्लू मध्ये पहिलाच पाऊस पडला आणि त्यानं अशी दाणादाण उडवली। अक्षरशः शेकडो टन लाकडं वाहून आलेली आहेत। पावसाचा पॅटर्न एवढा का बदलतोय? पाऊस अचानक एवढा का पडतोय? एकंदरीतच हवामान आणि निसर्गाचा केमिकल लोचा का झालाय? या सगळ्या प्रश्नांचं हे उत्तर आहे। एवढी लाकडं वाहून येत आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, जंगलतोड झाली आहे आणि म्हणूनच निसर्गाची सगळी वाट लागली आहे। भविष्यात काय वाढून ठेवलाय त्याचा हा फक्त ट्रेलर आहे। बुलढाण्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला। एवढा पाऊस पडला की रस्त्यांवर पाणी की पाण्यात रस्ते हेच कळेनासं झालंय। पावसाचं पाणी रस्त्यांवर आलंय त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। पाहता पाहता पावसाचं पाणी एवढं वाढलं की रस्त्यावरच्या गाड्या पावसाच्या पाण्यात बुडून गेल्या। नजर जाईल तिथवर पाणीच पाणी बघायला मिळतंय। नद्यांची पाणी पातळी एवढी वाढली आहे की कुठल्याही क्षणी नद्यांचं पाणी रस्त्यावर येईल। रस्त्यावर एवढं पाणी आलंय की ट्रकसह अनेक वाहनं रस्त्यातच अडकून पडली आहेत। बुलढाण्यातल्या विविध बाजारपेठांमध्येही पाणी शिरलंय। पाण्याचा जोर एवढा वाढलेला असतानाही तरुण या पाण्यात स्टंटबाजी करतात। लातूर मधल्या आर्वी भागातला हा धक्कादायक व्हिडिओ। 2 महिलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। हा वाद एवढा टोकाला गेला की एका महिलेनं दुसऱ्या महिलेच्या अंगावर चक्क गाडी घालण्याचा प्रयत्न केला। एक महिला गाडी चालवत होती, दुसरी गाडीच्या बाहेर उभी होती। गाडी चालवणाऱ्या महिलेनं या महिलेच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न केला। या दोघींमध्ये नेमका काय वाद झालाय याचा तपास पोलीस करतायत। गाडी चालवणाऱ्या महिलेविरोधात लातूर MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। तेलंगणामध्ये एका महिलेचा भलताच प्रताप समोर आला। या महिलेची पार सटकली आणि तिनं थेट रेल्वे ट्रॅकवरच गाडी घातली। रंगारेड्डी जिल्ह्यातल्या शंकरपल्लीजवळ हा धक्कादायक प्रकार घडला। या महिलेनं थेट रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवल्यानं रेल्वेचा पार गोंधळ उडाला। या महिलेच्या या भलत्या पराक्रमामुळे 10 ते 15 ट्रेन्स वेगवेगळ्या स्टेशन्सवर थांबवाव्या लागल्या। खबरदारी म्हणून बंगळुरू हैदराबाद ट्रेनसह किमान 10 ते 15 प्रवासी गाड्या वळवण्यात आल्या। रेल्वे कर्मचारी आणि पोलीस या गाडीमागे धावत गेले आणि कशीबशी ही गाडी थांबवण्यात आली। गाडी थांबवल्यावर ही महिला गाडीतनं बाहेर यायलाच तयार नव्हती। अखेर 1-2 नव्हे तब्बल 20 जणांनी तिला गाडीतनं खेचून बाहेर काढलं। कोणी म्हटलं ही महिला दारू प्यायली होती, कोणी म्हटलं ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती, तर कोणी म्हटलं या महिलेची मानसिक स्थिती चांगली नव्हती। तिच्या कारमधनं पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्यात आले। ही महिला उत्तर प्रदेशची राहणारी आहे आणि ती एका मल्टीनॅशनल कंपनीची कर्मचारी आहे। या महिलेनं रेल्वे ट्रॅकवर गाडी का नेली याचा तपास पोलीस करतायत। भारतानं अंतराळात एक नवा इतिहास रचलाय। भारतीय वायुसेनेचे कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले। या अंतराळवीरांना घेऊन स्पेसएक्स ड्रॅगन काल दुपारी अंतराळात झेपावलं होतं। 28 तासांच्या प्रवासानंतर आज दुपारी 4 वाजता हे यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचलं। राकेश शर्मा यांच्यानंतर 40 वर्षांनंतर भारताचा अंतराळवीर अंतराळात पोहोचला। शुभांशु शुक्ला यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधनं एक खास संदेश पाठवलाय। नमस्कार फ्रॉम स्पेस। मी एखाद्या छोट्या बाळासारखा अंतराळात चालायला शिकतोय, असं शुभांशु शुक्ला यांनी म्हटलं। मिशन ॲक्झियम 4 मधल्या शुभांशु शुक्ला यांच्यासह 4ही अंतराळवीरांचा पुढचा प्रवास तितकाच रोमांचक असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।